हॅलो नमस्कार, मी सोनाली. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. सगळ्या जणी कशा आहात? कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी, केलेल्या कमेंटसाठी, लाईकसाठी खूप मनापासून हृदयातून तुमचे आभारी. काल तुमच्या कमेंट बघून मला एक म्हणजे म्हणतात ना, एक खूप मोठा दिलासा मिळाला आणि त्याच्यासाठी शब्दच नाही आहेत. एक कुठेतरी जो आपलेपणा म्हणतात ना, तो मोठ्या प्रमाणात मी काल बघितला. समोर ना टीव्हीवर आउट ऑफ कंट्रीमध्ये विच्चू खायला लागलेत. ह्या कसल्या आहे त्या चू आपल्या कॉक्रोच जर शोधलं घरात निघतील, उंदर निघतील. असे विंचू आई आई गो ते बघा कॉक्रोच साठी ते नव्हे विंचू विंचू विषारी नाही येत ते आपण उचलून फेकून देतोय. कसं काय होत नाही हे बघ. काय बघा पोर जायचं का विदेशामध्ये? दीदी दीदी बाहेर जायचं का? आणि कधी कधी योगायोग आला तर मी स्वतःच जेवण बनवून घेऊन जाईल. कसं एवढा दिवस कसं जाईल? राहू दे उपाशी खायचं नाही. किती भयंकर आहे ना ते. आपल्याकडे फक्त चिकन म्हणजे कोंबडी खाल्ली तरी त्याचा एवढा मोठा होते. चुकून तिथली डाळ मला सांग, हे लोक एवढे प्राणी मारून खातात, पक्षी मारून खातात, एवढं कीटक पण मारून खातात. आपल्याकडे यासाठी औषध बनवलं जातं फवारणी करून मारायला. हे लोक त्याची शेती करून खातात. काय दुनिया आले बाबा. त्यांच्याकडे पर्याय नाही. डोंगराळ भाग असल्यामुळे सुपीक जमीन नाहीये. हा पीच हा मग ते त्यांना काय मिळेल ते खातात आदिवासी लोक. पण माणसं चांगल्यात बोलण्याला. तू कधी गेलता बोलायला? तसं नाही, त्यांचा स्वभाव चांगला म्हणजे बाहेरच्या कंट्रीज मध्ये काय पण खातात तर स्वभाव चांगले असतात. त्याला माती कमी पडलेली. हे इथं का ठेवले? हे झाड बघा, हे झाड उन्हामध्ये येतंय. उन्हात कसली फुलं आली? हा, याला जेवढं ऊन असेल तेवढी फुले जास्त येतात का? काय उगवले बघा. हे ना आम्ही बघा 100 रुपये देऊन हे झाड आणलेलं आणि हे आता फुकटच उगवलं इथं. माझ्यामध्ये ते गवत आहे, ते झाड बनवून विकलं होतं बहुतेक. या कुंड्या आम्ही तिकडच्या आधीच्या घरात असताना हे 100 रुपये दिलते याला आणि इथं बघा इथं कारण नसताना उगवले. हे कसं काय आलं? हे रोपटं सुद्धा नव्हतं आपल्यात. हा म्हणजे याचा अर्थ हे गवत आहे आणि आपण 100 रुपये देऊन आणलं. बघा ताईनं पावसाळ्याच्या वेळेला ना हे सेम आणलं होतं. एवढं सुंदर दिसते फक्त दिसायला म्हणून, पण आता ते कळते ते गवत आहे आणि ते विकत होते शोचा प्लांट म्हणून. हे बघा ही जी झाडं आहेत ना, ही परवा ती तुमच्या दादाने ह्याच्यात लावलेली प्लास्टिकच्या ह्याच्यात कुंडीत लावली होती माहिती आहे का? कटिंग लावली होती ती ही आहे बघा. पण हे जळाय का लागले? होय काय? हे बघा ते झाडं असे आलेले आहेत आणि सगळ्यात हे असेल हात लाव का? बऱ्याच ताईनं ओळखू आले असेल. हे कुठलं झाड आहे तर रस्त्याच्या कडेला जे असतात बघा कागदी गुलाब दिसतं ना, कागदी गुलाब त्याचं झाड आहे हे. कुठून आणलेलं ढाब्या? मेन रोडनं उपसून तोडून आणलं होतं वाटतं, चोरून. हो मस्त आलंय हे. कसं काय एवढं फुटले? हे मरत नाही बहुतेक ही. आणि तुळशी पण पुन्हा फुटून यायला लागले त्या बघा. या तुळशी हा रिपोर्टिंग केल्यानंतर पुन्हा ह्या तुळशीचं बी टाकलं का मनानं आलं, त्यातलंच बी बघा मनानं आलं. कमळ मात्र काय झालंय मला कळे ना. कमळाचं सडतंय पुन्हा येतंय, सडतंय पुन्हा येते. एक फुल आलं ते आलं, त्याच्यावर दुसरं फुल पण आलं नाही आणि दुसरं काहीच नाही. पण असे नवीन नवीन कोंब यायला लागलेत. कधी यायचं अजून एक कमळ याला? माझ्यामध्ये खूप लेट खाता येईल. लेट हे आहे ना, ते चिखल दलदल असते ना त्याच्यामध्ये त्यांना योग्य मिळतं. इथे एवढ्यात काय मिळायचं आहे? यातलं मासं पण गेलं कुठं. हे बघा कोणीतरी पाहुणा येणार आहे. कावळा काव 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 करायला लागलाय. ते सागरनं काय लावले? हे बघा ते वरती आर्थिंग. तर हे बघा सोलर सुरू झाला सागरचा. आज कोणतरी सागरच्यात पाहुणा येणार आहे असं म्हणतात जुनी लोक. रोज बसतोय
मग कोणी तर पूर्वज आमचे आजोबा असतील. फुलं घेऊ का? अहो झालंय की आलंय. घेते की हे एकच हे नाही हो हे. आजचा सुरुवातीचा मुद्दा किट्टोचा जर तुम्ही बघितला असाल तर तुम्हाला कळलं नसेल नेमकं काय चालू होतं काय नाही. आपल्या इंडियामधलं जे फूड आहे ना एवढं बेस्ट सांगू ताई नो. मी पण तसा व्हिडिओ पहिल्यांदा बघितला बरं का. त्या आर्यनला सवय आहे तो असं काहीतरी वेगवेगळं बघत असतो. म्हणजे लाईफस्टाईल विदेशी कंट्रींची लाईफस्टाईल किंवा आपल्या महाराष्ट्रामध्येच अशी काही गावं आहेत तिकडची लाईफस्टाईल. आता राजस्थान वगैरे जर गेलं बापरे ते जे तूप खातात ना ते आपण महिनाभर तूप वापरू ते एका टायमाला तेवढे खातात. म्हणजे खूप गोष्टी अशा बघायला मिळतात. आणि त्याच्यामध्ये रात्री जो व्हिडिओ लागलेला त्याच्यामध्ये आळ्या, कॉक्रोच, किडे, विंचू, मी अक्षरशः एवढे शॉक झाले म्हणून सांगू. आणि त्याच्यावरचं ते बघून ते खाताना ते जे रिॲक्शन त्यांची आणि आमची भयंकर होतं. ते मी जास्त शेअर केलं नाही ताईनो पण मी पहिल्यांदा असा व्हिडिओ बघितला. आणि आपण बघा कॉक्रोच दिसलं तर हिट घेऊन किंवा त्याला मारायसाठी मागं लागतो का तर भांड्याने फिरला असेल, जम्स झाले असतील आणि म्हणजे ते हानिकारक आहे, आरोग्याला धोका आहे आणि ते लोक खातात. अक्षरशः ते सापसुद्धा जे होते ना ते सुद्धा खात होते. आता तुम्ही पाहिला असेल तुमच्यासाठी काही नवीन असेल नसेल मला माहीत नाही पण ते आमच्यासाठी खूप नवीन होतं. आणि तो जो प्रकार बघितला ना त्यावेळेला असं वाटलं की आपल्या ह्याच्यामध्ये ना साधं नॉनव्हेज जरी खाल्लं तरी आपल्याला किती वाटते बाबा किंवा एखाद्याची हत्या करून खातो वगैरे म्हणतात. पण त्या लोकांची लाईफस्टाईल बघा. फक्त मुद्दा हाच आहे की त्यांची लाईफस्टाईल त्यांच्या हिशोबाने योग्य आहे. आपण त्यांना नाव ठेवू शकत नाही कारण त्या एरियाचं फूडच ते आहे, त्यांचं दैनंदिन रुटीनच ते आहे, त्याच्यापासूनच होतं. जसं आपलं भारताचं आहे तसं त्यांचं आहे. अक्षरशः मगरी सोलून त्या दुकानाला टांगलेलं होतं आणि त्यातलं मांस काढून काढून देत होते. म्हणजे तो काय विचित्र भयंकर प्रकार मी पहिल्यांदा पाहिलं खरं सांगते. किट्टोनं पण पहिल्यांदा बघितलं आणि तेव्हा कुठं तर कळलं की बाबा बाहेरच्या कंट्रीमध्ये खूप साऱ्या गोष्टी अशा सुरू आहेत जिथं आपण म्हणतो की बाबा हे असं नव्हे असं पाहिजे त्याच्या पूर्ण विरुद्ध आहे तिकडं. असो आता त्यांच्याही कल्चरचा रिस्पेक्ट आपलं तर आहेच चालू. आपलं काय म्हणतात की आपल्या बायकांचे रुटीन जर बघायला गेलं तर सकाळी उठणे, अंगणात झाडू मारणे, पाणी मारणे, छान देवपूजा करणे, तुळशीला दिवा लावणे, रांगोळी काढणे आणि तिथल्या लेडीजची दिनचर्या अजिबात आपल्यासारखी नाही आहे. सगळ्यात विरुद्ध. काही ठिकाणी तर तुम्हाला सांगते जेवणसुद्धा बायका बनवत नाही आहेत. त्यांच्या ठिकाणी जेवण जे असेल ना ते ती संध्याकाळी कामावरून येताना घेऊन येतात पार्सलमध्ये. कोरियाचं मला दिदी सांगत होते आपली मुंबईची. असं कल्चर आहे तिथं. त्यामुळे ज्याचा त्याचा रिस्पेक्ट आहे. पण आपल्यासाठी नवीन वाटतं ना अशा वेळेला वाटतं की यार आपण खूपच म्हणजे काही ह्याच्यात नाही आहे. आपल्याला काहीच माहीत नाही आहे. एवढं जगामध्ये वेगवेगळं घडतं आहे आणि आपण कुठे बसतो आहे, आपण काय करतो आहे ह्या कधी कधी गोष्टी डोक्यात येतात ना. असं मुलांमुळे काहीतरी आपण वेगळं बघतो वगैरे. आणि तुम्ही जरूर बघा म्हणेन मी. वेगवेगळं बघितलं तर थोडंसं आपल्या माइंडला आपलं जे आहे ते सगळ्यात बेस्ट आपल्याला वाटेल. जे आपलं म्हणजे भारताचं जे आहे ना मी तर म्हणेन की हेच आपलं बेस्ट. आपण इतरांचं बघून म्हणजे वेस्टर्न सगळ्या गोष्टी बघून खुश होतो पण ते जेव्हा पूर्ण बघाल ना त्यावेळेला कळेल की आपल्याकडचं एक नंबर. मी तर एवढी खुश झाले ना तो व्हिडिओ बघून की यार आपला जन्म इथं झाला, खूप खूप बरं झालं. असो जन्म इथं झाला म्हणून तर आपण एक म्हणजे स्वामींच्या सेवेमध्ये आलो. महत्त्वाचं म्हणजे ते आहे आपल्याला स्वामी मिळाली. आज ना अमावस्या होती त्यामुळे मी टोटली घरातली पूर्ण देवघराची पूजा मग ते सगळंच पूर्ण केलं मी. अगदी कलशापासून सगळंही केलं कारण आपण अमावस्या असू दे, पौर्णिमा असू दे, शुक्रवार असू दे, गुरुवार असू दे हे असे दिवस असतात ना त्याच्यामध्ये डीपली पूजा करायची. आणि अमावस्याला तर करावीच. असं म्हणतात की बघा त्या दिवशी ना जेवढा घरातला कचरा काढू किंवा जेवढी स्वच्छता करू तेवढं बेस्ट. स्वच्छता तर एरवी रेग्युलर पाहिजे म्हणजे पाहिजेलच पण देवांची पण तेवढीच होणं गरजेचं. आता इथं जो पॉईंट घेतलेला आहे ना तो जो पूर्ण त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे मध्यंतरी कमेंट होत्या की ते मोठे जे स्वामी आहेत ते देवघरामध्ये छान वाटत होते ताई तू इथं का ठेवलं. तर प्रॉब्लेम काय झाला आहे देवघरामध्ये ऑलरेडी आहे त्यांना जागा पुरत नाही आहे कारण देवघर झालं छोटं. त्यामुळे मी इथं सेंटरला ठेवलेलं आहे. एंट्रीला बरोबर त्यांच्यावरती लक्ष जातं. पण प्रॉब्लेम असा झाला आहे की देवघरामध्ये असताना जे खुलून येत होते ते तिथं तेवढे येत नाही आहेत. असो चला देवपूजा झाली. आर्यनला सांगितले आता नैवेद्य वगैरे दाखवून घ्यायला. किट्टो लागले चपात्या करायला. थोडं 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 एवढं तेल घेऊन टाका. अगं बघा बघा ताई ना मी माझ्यापेक्षा माझी पोरगी 4 पटीनं जास्त आहे. अरे बापरे तिथे तेल का चेष्टा. अरे एवढं तेल तुम्ही काय करणार आहेस? अगं ती भाजीला वापरायचं अजून मला भाजी करायची आहे. ते काय हो दुसऱ्याचं म्हणलं की जास्त आणि आपण नवा लावते तेच चालतं. मी काय केलं तुमचा आज अवतार असं का झालं विस्कटल्या का सगळं केस वगैरे वेगळं दिसायला लागलाय. मला हा केलं रे बाबा.
नव्या नवरी गो. रील्स येतात बायको पहिल्या वर्षी अहो जेवता का, दुसऱ्या वर्षी ओ जेवायला या, तिसऱ्या वर्षी जेवणार आहे का नाही, काय जेवणार आहे का नाही, हा, आणि चौथ्या वर्षी बोलवतच नाही. याला तर तेवढं बसा. नाही, चौथ्या वर्षी काय म्हणते माहितीये का, जेवण केलंय गिळायला गिळायला या म्हणते. मम्मी म्हणते तिचं खरं सांगितलं बघ. आणि 5व्या वर्षी खाण्याचं जा. असं होईल कुठं. त्याशिवाय सांगितलीस काय. मग तुम्हाला काय अनुभव आहे. सगळा हे अनुभव आहे. आहे आहे. आणि अजून 4 वर्षानंतर 4 वर्षानंतर जेवणच बनवायचं नाही. नाही तसं नाही, भयाला म्हणणार गिळाला हं, असं. अंगावर ओढून घेणाऱ्यांचं असताना त्यांचं काही खरं नसतं. चुकीचं बोलत आहात माझ्या बाबतीत. खाजवून अवदान आणणं याला म्हणतात. आपली चेष्टा असते यार. सुकान खावतं दे. सर्व ताईंना नमस्कार, लहानांना आशीर्वाद, मोठ्यांना साष्टांग नमस्कार. हा मुंबर असणे खूप सारं प्रेम. कामावर चालले आणि बायको जबरदस्तीने कॅमेरा घेऊन समोर बसल्या. सुकाने गिळू पण देत नाही म्हणा. सुकानं खाऊ पण देना. आर्यन बघा, आर्यन केस कट करून आलाय. दाखव जरा मावशांना मागं ती शेंडी का सोडल्या. दाखव ना. भाऊ तेव का तेवढीच शेंडी सोडून आले का बरं, ते कशासाठी. आता आजपासून आर्यनचा बलिदान मास जो आहे तो सुरू झाला. त्याच्यामध्ये खाली झोपणं, चप्पल न घालणं, अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. बघा हे तर बघा आपली जी संस्कृती आहे, जे काय आपल्या परंपरा आहेत, आपल्या पिढ्यांनी सुद्धा त्या फॉलो कराव्या, त्याचा रिस्पेक्ट ठेवावा, त्या पुढे न्याव्या. हे जेवढं गरजेचं आहे तेवढंच आताच्या मुलांनी एक गोष्ट करणं गरजेचं आहे की त्यांच्या अंगात जे गुण होते किंवा ते जे वागत होते तसं तुम्ही वागावं. हा देखावा जो काय आहे तो देखाव्यापेक्षा तुमच्या आतून तुमच्या अंगाला ते वळण पाहिजे किंवा तुमच्या अंगामध्ये त्यांचे गुण पाहिजे, तर त्याला अर्थ आहे. मी आर्यनला वरच्यावर हेच सांगते की तू मोठा होत आहेस, तू या सगळ्या गोष्टी करणार, मला मान्य आहे. कारण त्याच्यामध्ये ते एक म्हणतात ना जिद्द आहे की तो करणार महिनाभर, अक्षरशः कितीही गुण असू दे, काही असू दे, सगळं फॉलो करेल. पण त्याच्यासोबतच त्यांनी कशासाठी काय केलं ह्या पण गोष्टी डोक्यात ठेवा आणि त्या हिशोबाने तुम्ही कसं वागणं गरजेचं आहे. त्यांच्यातले किती गुण तुमच्या अंगामध्ये आहेत त्या गुणांना पण महत्त्व द्या. नुसता वरवरचा देखावा किंवा यानं केलं त्यानं केलं म्हणून त्याला अर्थ नाही आहे. तू कर, तुला बरं वाटतंय तू कर किंवा तुला ते करून आनंद मिळतोय, पण त्याच्यापेक्षा तू जर त्या वागण्यातून जर दाखवलं तर त्याचा आनंद आम्हाला जास्त आहे. हे मी त्याला कायम सांगते आणि तो फॉलो करतो. जसं बघा आता मुलं मोठी होतात ना, तर इथून पुढे आता जे हे वय आहे ना आर्यनचं, इथून पुढे त्यांना एक म्हणतात ना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. कारण मुलांचं जे आता इथून पुढचं वय आहे ना, ते इतर मुलात सामील होणं, मित्र करणं, त्यांच्यामध्ये बसणं उठणं, आणि अशा वेळेला आपले एक असे सल्ले जे असतात ना ते खूप कामी येतात. अन्यथा मग म्हणतात ना की सगळ्या गोष्टी बिघडायला पण वेळ लागत नसतो. मुलांमध्ये तर थोडंसं जास्त प्रमाण असतं. असो आज ना पेटी पूर्ण धुवायला काढलेली होती, अक्षरशः वास उठलेला याचा या पेटीचा. त्यामुळे आज असा विचार केला की बाबा दादाला सांगितलं कुठल्याही परिस्थितीत आज हे स्वच्छ करा. आरूनं त्यांना मदत केली, छान अशी पेटी वगैरे ते स्वच्छ करत होते. तोपर्यंत मी ठेवलेला होता चहा. बघा तुम्हाला पॅकेटमधल्या दुधामधला माझा चहा दिसला असेल काही दिवसापूर्वी, हा म्हशीच्या दुधातला चहा. थोडक्या दुधामध्ये तो कलर बघा कसा असतो. शेवटी म्हणतात ना की ते त्याच्यामध्ये ती जात असते, म्हशीचं, जर्शीचं, देशीचं, ते दिसून येतं. घट्ट होतं बरं का या दुधाचा चहा. आरूला मी म्हणत होते की चहा पी, पण तो असं म्हणतो नाही मी आता घाण झालोय, मी पूर्ण सगळे करणार मगच मी चहा पिणार. हे वरचं बाथरूम आहे, मी खूप दिवसातून शेअर करत आहे. कारण का तेव्हा म्हणजे बाथरूमचा वरचा संबंधच जास्त येत नाही आहे. आम्ही कोणी वापरत नाही आहे. मी तर ना डुंकूनसुद्धा बघत नाही. ते किट्टोच एकटी फक्त किट्टो वापरते आणि तिला सांगितले तू वापरते तर तुझं तू स्वच्छ करायचं, कारण मला तेवढा वेळ नसतो 2-2, 3-3 बाथरूम स्वच्छ कर. बरं कालच्या मुद्द्यावर थोडंसं मी बोलेन की मी जे काय पॉईंट मांडले, जे काय मी शेअर केलं, त्याला जो तुमचा प्रतिसाद मिळाला ना, मला खरंच ते बघून आणि सगळ्यांनाच बरं वाटलं. लक्षात ठेवा की आपल्या कमेंटवरून सुद्धा आपली यूट्यूब फॅमिली दिसून येते. म्हणजे त्या काल तुमच्या ज्या कमेंट होत्या ना त्याच्यावरून की बाबा हे किती प्युअर आहे सगळं. म्हणजे याच्यामध्ये घाण करणारी वेगळी होती, ठीक आहे, मी ते क्लिअर केलं, पण ही लोकं किती प्युअर आहेत हे गोष्टीचा काल
पुरावा जो आहे तो त्यांना मिळाला. ज्यांना वाटतं की बाबा हां, यांना बघणारी लोकं कशी आहेत, तर त्यांनासुद्धा कळलं असेल की आम्हाला बघणारी जी आहेत किंवा आम्हाला सपोर्ट देणारी जी आहेत ना, ती कशी आहेत, हे त्यांना बरोबर उत्तर मिळालेलं आहे. असो, तुमचे खूप खूप मनापासून तुमचे आभार. आणि मी पूर्वी पण सांगितलंय, आताही सांगते, कुठलाही पॉईंट जर तुम्हाला वाटतो की ताई हे थोडंसं बदल, तुम्ही अगदी बिनधास्त मला प्रेमाने कमेंट करा, सांगा. कारण ते एक म्हण आहे बघा, की प्रेमाने एखाद्याला विष पण पाजू शकतो. पण तुम्ही प्रेमाने एखाद्याला रागाने तुम्ही अमृतसुद्धा पाजू शकत नाही. तसाच प्रकार असतो. मग माझ्याकडूनही त्या गोष्टी मी प्रयत्न करेन, तुमच्याकडूनही त्या गोष्टी करा. आणि असं आपण म्हणतात ना, मिलबाटके चांगलं नांदूया म्हणायला हरकत नाही आहे. इथंसुद्धा हे नांदणंच आहे म्हणायला हरकत नाही आहे. मग ते तुमच्या काही येणाऱ्या कमेंटला मी कशा पद्धतीने रिॲक्ट करते त्याच्यावर पण आहे, किंवा तुम्ही माझ्याकडे बघून काय रिॲक्ट करतात त्याच्यावरती पण आहे. पण छान वाटलं मला, पॉझिटिव्ह वाटलं. कारण कसं असतं की आपण जेव्हा कधी मुद्दे आपले मांडतो तर त्याची रिस्पेक्ट पण होणं गरजेचं असतं. त्यावेळेला कळतं बाबा की हां, ठीक आहे, जशाला तशी आहेत, सारख्याला सारखे आहेत. म्हणून हे छान असे म्हणजे एक सात्विक लोकं आणि त्यांचे विचार जेव्हा बघतो किंवा वाचतो ते बरं वाटतं. असो, चला ताईनो, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जाता जाता लाईक करायला हरकत नाही. दुसरी गोष्ट, या 2-3 दिवसामध्ये माझे थोडेसे व्हिडिओ लवकर येतील किंवा लेट येतील. कारण कारण माझे अचानक काहीतरी प्लॅन बनलेले आहेत, ते मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये शेअर करीन. तर चला, सर्वांना श्री स्वामी समर्थ.